तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे समजेल की काय काय आपले सबस्क्रायबर काय डायरेक्ट मधून बघतील व्हिडिओ, निम्म्यातच सोडून देतात की काय नक्की चाललंय काय नाही. आणि हा व्हिडिओ स्कॅनर विषयी आहे, कमेंट विषयी आहे की आमच्या मनात काय आहे, स्कॅनर द्यायचा का नाही ते सुद्धा आम्ही सांगितलंय. द्यायचं का नाही ते म्हणजे ते सुद्धा अजून तुमच्यावरच आहे. पण ज्या कमेंट आल्या आम्हाला त्या आवडत नाही, त्या सगळ्या गोष्टी इथून पुढे व्हिडिओ शेअर केलेत. व्हिडिओ थोडासा मोठा आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मगच कमेंट करा. अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट करू नका. आणि महत्वाचं आज तुम्ही आहे तर पावसाचं वातावरण आहे, 4 दिवसाची वजन एकदम काढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या कळेल. आणि पाऊस अजून पण चालूच आहे. आणि ह्या व्हिडिओत एकच सांगणार की म्हणजे आजच आम्ही आणि हा आमचा फुल अँड फायनल स्कॅनरचा व्हिडिओ आहे. इथून पुढे आम्ही ह्या विषयावर बोलणार नाही. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या पण मनात काय आहे ते नक्की नक्की आज कमेंटमध्ये सांगा, तर आम्ही पुढची पावलं उचलणार. कारण की आपल्याला महत्वाची आहे इज्जत. आम्हाला इज्जत प्यारी. आम्ही कधीच व्ह्यूज साठी किंवा डॉलर साठी काही केलेलं नाही. मी देवीला म्हणलेलं, देवी शिस्तीत होऊ दे, आरामात होऊ दे युट्यूबचं सगळं, पण चांगलं होऊ दे. आम्हाला वाईट काहीच नको, आम्हाला बॅड पब्लिसिटी नकोय. काय असेल ते चांगलं असू दे. आणि आम्ही पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून गोसेवाच दाखवतोय. आणि मेन म्हणजे बैलगाडा नार कसा आहे, मैदानात नक्की काय काय होतं, हिथं कसा आमचं संगोपन आहे, कसं आम्ही त्यांच्या आहार आहे, काय आहे, व्यायाम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सिटीतल्या लोकांना, जे आपली गावाकडची पण सिटीत जाऊन राहिलेत, त्यांना बघायला सिटीपासून खेडोपाड्यापर्यंत आवडतंय. तर ह्यातच आम्हाला सगळं मिळाल्यासारखं आहे. मदतीची अशी काही अपेक्षा नाही किंवा आम्ही कोणालाही मागितलेली नाही. तर हेच इथून पुढे शेअर केले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमचं मान तेवढी खाली घालून होय कधीच त्या 2-3 दादा केले कमी की देवात आशीर्वाद कमी झाला, कृपा नाही कमी झालेलं ते पुढे बघा तुम्ही काय काय बोलले आपण. होय. आणि याचा व्हिडिओ येईल. आणि आजचा व्हिडिओ प्लीज समजून घ्या. फक्त जे मनात आमच्या काय होतं ते आम्ही तुमच्या पुढे मांडले. कारण आम्ही तुम्हाला कायम युट्यूब फॅमिलीज म्हणतो, प्रत्येक व्हिडिओत म्हणतो. असं नाही की आज स्कॅनरचा विषय निघालाय म्हणून आम्ही तुम्हाला आमचं म्हणतोय. तर आम्ही तुम्हाला फॅमिलीच मानतो आणि इथे जी बघायला येते बघायला आली तरी आम्हाला आनंद आहे. असं आमचं काही नाही. तर चला, व्हिडिओ अजून मोठा व्हायला लागलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रायबाची मम्मी, राधाची मम्मी, ही तर राधा. चला, राधा मारती आई, दोघं भीती ती. चालतंय चला. तर मग काय स्कॅनर देते तरी काल व्हिडिओत बोललेला आपण, तर एवढ्या नाही सगळ्यांचा सपोर्ट आलाय. म्हटल्यानं 100 असतील 5-10 जण. तर तसं झालं बरं. स्कॅनर द्याचा विषय, आपण स्कॅनर सुरुवात कुठनं झाली ती आम्ही इथं कमेंट आता तुम्हाला व्हिडिओच्या लगेच म्हणजे इथं दाखवतोय की एक ताई आहेत वर्षा नावाच्या. तर त्या ताईंनी ही कल्पना मांडली. मग त्या ताई आहेत का दादा आहेत आपल्याला माहित नाही. मग त्यांनी तिथं त्या आपल्या भारतला आणि किलरला चालवलं. त्या व्हिडिओ खाली त्या कमेंट यायला चालू झाल्या. ती झाल्या मग भरपूर कमेंट, त्याला लाईक आले, त्याला पुन्हा भरपूर रिप्लाय आली. ती होय बरोबर आहे, आमचं पण तीच म्हणणं होतं. मग ही सगळं ऐकून आपल्याला काही सवय, कमेंट आली की काय असेल ते आपण लगेच फॅमिली पुढे मांडतो. म्हणून काल आपण त्यावर एक स्पेशल असा व्हिडिओ केला. पर त्या स्पेशल व्हिडिओला सुद्धा किती कमेंट आल्या की आम्हाला द्यायचंय दादा स्कॅनर द्या, स्कॅनर द्या. आणि अजून एक असा विषय, पुढचं सगळं सांगण्याआधी स्कॅनर द्या म्हणस तोपर्यंत एका दादांनी ह्यांना काल म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज केला दुसऱ्या त्या आपल्या खाद्याच्या नंबरवर. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या नंदींसाठी काल म्हणजे पाठवलं त्यांच्या इच्छेने, नंदींसाठी काय जे पाठवायचं आहे ते. तर त्या दादांचं नाव सांगावं. त्या दादांनी त्यांच्या मुलींच्या नावानं दिलेत. वाचा किती कमेंट. त्या दादांचा आता म्हणजे व्हॉट्सअपला नंबर सापडलाय. त्यांचं नाव वेगळं आहे. सांगा ना त्या दादांचं पण नाव. हर्षल कदम नाव आहे त्यांचं. त्यांनी म्हणलं असं व्हिडिओ सांगू का, तर दादा सांगा, फक्त या नावानं सांगा. जुई आणि अबोली कदम यांच्याकडून आपल्याला त्यांनी आपल्याला म्हणजे नंदींना 2000 रुपये पाठवले. अजून पण तसंच आहे की आम्ही हात लावलेला नाही. कारण की एका दादा कमेंट आल्या, तुम्ही व्हिडिओ बोलत होता की देवाच्या कृपेने सगळं आहे. देवाच्या कृपेने आमच्याकडे सगळंच आहे. आणि असं नाही की आम्ही मदत मागलेला. अजून सांगतो, देवाच्या कृपेने तुमच्याकडे सगळं आहे. तर मग आता संपलं काय म्हणून स्कॅनर घेतलाय. आम्ही स्कॅनर दिलेला नाही किंवा देतो म्हणलेलं.
पाहिजे होता त्यांनी ते मत मांडले मदत करायची नंदींसाठी. नंदी अजून सुखात राहिलं पाहिजेत, अजून त्यांनी छान ऐश्वर्यात त्यांचं जीवन जगलं पाहिजे. त्यांचा हक्कानं गाजवायला लागली म्हणजे त्यांचा. कारण आपण आता गाडी नोंदवताना सगळं आपलं महाराष्ट्राचा लाडका रायबा टाकतो. आणि तुम्ही आता ही झालं स्कॅनरचा विषय की ती म्हटले तुम्ही आता स्कॅनर घेऊन पैसे मागायला लागलाय, देवानं दिलेलं संपलं काय? संपत नाही, आमचं कायम राहील. पण आम्ही हा जो नंदींचा खर्च आहे भैयांना माहिती आहे, आम्ही घरातनं भैया मागतो काय? खर्च कोण करते? आपण युट्यूब मधनं काय जी येते ती युट्यूब मधनं जरी ह्यांनी जसं की म्हणते 5,000ला 20,000 महिना खर्च किती आहे तुम्ही सांगावं, किती खर्च आहे? म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आता आपलं जी फॅमिली हा काही बैल असतील होय, याच माहित असेल की एक दोन बैल सांभाळायचं तरी किती खर्च आहे, मैदान एक करायला किती. ही झालं ही आपल्या युट्यूब फॅमिलीला माहित आहे. एक दादा बोललेत की तुमच्यामुळं ह्या खेळातला पारदर्शकपणा कळतोय आणि मी पण 2-3 मैदानात गेलो, एका नंदीला घेऊन किती खर्च आहे माहित आहे. पण दादा आम्हाला खारीचा वाटा द्यायचा आहे म्हणून आम्हाला स्कॅनर द्या. मला बोलते की आता काय होतंय ते आपण बोललोय आणि बोलणारच. देवाच्या कृपेने आम्हाला भरपूर आहे. फक्त विषय काय आहे, घरात आम्ही रुपये मागितलेला नाही आतापर्यंत 5-6 जण झाले, कारण की मागणार पण नाही. शेवटी आई ती आई असते. आई मला काय म्हणते प्रत्येक तुला माहिती मला काय एवढं पसरवड का म्हणजे जरा विरोध जीवाकडे पण जीव पण सांभाळ आणि नंदी 2च ठेव, खरं छान ठेव. विश्रांती केली तर ते करायचं नाद तर अशी खरंच सांगतो देवाच्या कृपेनं भरपूर आहे आपल्याला. आता आपले भाऊजी सुद्धा म्हणतात का नाही, अरे तू जरा मापात नाद कर, मापात नाद कर, तर होईना. मला मी सगळं म्हटलं की बाबा आता आपल्याला स्वप्न नदी घ्यायचा म्हणजे जबरदस्ती केली तर आम्ही घेण्याची आमची कॅपॅसिटी आहे. हाय का हाय, फक्त ही सुरुवात कुठनं झाली मदतीची स्कॅनर आपण केलं आपण एकदा तर नाही. आणि आता आपण ह्या ज्या सगळ्या पहिली जी मदतीची कमेंट कुणी केल्या ती नावासहित हितच टाकायचे, पण पिन करायचे. म्हणजे ह्या व्हिडिओला आता आपण बोलते तर ही कमेंट आता फ्लॅश होणार आहे तिथं. हे असं आपण करूया, कारण कसं युट्यूब फॅमिलीला पण कळू दे की म्हणजे जी 2-3 आहेत ते सोडून बाकीची काय सांगतो माहिती का, बाकीची नवीन व्हिडिओ होती त्यांचा गैरसमज नको. ती परत म्हणाला पैसे मागायला आम्ही कुणाला आम्हाला सकाळची ती कमेंट वाचल्यावर एकदम जीवालाच लागलं. अरेच्या म्हणलं देवाची कृपा कमी झाली, देवाची कृपा आमची कधीच कमी होणार नाही. आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आमची बैल सगळं कोणी भरून नेलेली नाही, ती नोंदवलेली होय. भरून नोंदवतो. आता 12 म्हणजे पळायला लागली पळती ती पळायला लागली तरी पण असं म्हणणार नाही मी कुठल्या बाबा तू निम्म असेल ती स्वतःहून कधी म्हणत नाही. काय काय सॉफ्ट असतील का नाही ते बाडबिड हो. आणि आम्ही ही सगळं दिलंय पण होय भैया, वायदी दिल्या, खर्च दिलाय दुसऱ्या नंदीचा येण्या जाण्याचा. तर आम्ही हे सगळं करतोय. आमचा पण जेवढा युट्यूब फॅमिलीचा जीव आहे या सगळ्या नंदींच्यावर तेवढा आमचा पण जीव आहे. मध्ये आमची थोडीशी परिस्थिती म्हणजे इकडे तिकडे झाली, आम्ही बाबरे आणि ब्रह्मा विकायचा सुद्धा निर्णय घेतला. बरं ती एक दादा मुंबईचं तर मैदानात भेटायला की दादा देऊ नका. हा मग ही झालं म्हणजे खरंच आपल्याला पहिल्यापासून बघते ती आपल्या नंदींच्यावर पहिल्यापासून जी प्रेम करते ती काय म्हणते ती हा सगळा पसारा दादांनी आपल्यासाठी वाढवलाय तर आपला खारीचा वाटा पाहिजेच. आणि आता पैलवानांची जी ही 2 नंदी आणली ती का आणलीत आपण आपल्या फॅमिलीला आनंदी मिळावा की गट तरी पास होऊन येऊ द्या आपण रिटर्न आपल्या फॅमिलीला आपल्याला आपली साहेबांची जरा ओढ काय असेल होय या साहेबांची ओढ काढायची आपल्याला. नाहीतर असं म्हणजे पैलवान दादा पण काय मला ठेवत नाही. हो. आणि त्यांनी पण किती म्हणजे मोकळ्या मनानं आपल्याला दिली, ते आम्ही मोकळ्या मनानं घेतलंय. कमेंट सुद्धा येते ज्यांना होय ती मागच लागलेत घ्या, पण आपण पावसाळ्यासाठी थांबलोय. नक्कीच आपण काहीतरी करू गोट्याचं थोडंफार इकडे तिकडं. आणि अजून आपल्याला 3 यायचे आहेत घरात. आणि भाजीचा विषय भाजी आपण पुण्यात सोडायला गेलो त्या दादाचं काय प्रेम काय द्यायचं म्हणून पडत दिली घरात काय द्यायचं हा पडत उशीर कवर काल दादा आले काल ती काय आजोबा ते हो ती साडी घेऊन आलं शाल घेऊन. आपण म्हणलो त्यांना आम्हाला साडी आणा शाल आणा नंदींचा येऊन सत्कार करा. संबंध काय त्यांचं प्रेम आहे आणि आपण त्यांना तो हक्क दिलाय की तुम्ही या तुमचं नंदी आहे कुठं हा तिथं एका कुठल्या ती शाहूवाडीच्या तिकडेच की आता नावच आठवणा झालंय तिथं सत्काराला बोलवलं. आणि ही मालेगाव मध्ये पन्हाळच्या दादांनी आणि आपण ते पण सगळं घ्यायचंय. पण शेवटी आम्हाला पण कळतंय की फॅन वगैरे घ्यायचंय
थोडंसं आम्ही ह्या नादात पडलो आणि वर्षात एवढा मोठा पसारा केलाय, पण तो आम्ही आमच्या जीवावरच केलाय. आजपर्यंत कुणा पुढे हात पसरलेला नाही, कधीच नाही. एवढं काय मैदान आयुष्य मैदान खेळायचे फक्त आणि एकदा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून होणार नाही. होय, आपण मदत मागितली नाही. आणि एक दुसरा विचार केलाय, गुगल पेचा फोन पेचा नंबर देणार एक नंबर देतो तुम्हाला, नंबरवर मला फोन करा नाही फोन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा त्या व्हॉट्सअपवर सविस्तर. आता सांगू बाहेर मला काय मदत करायची म्हणजे पैसे पाठवायचे मला म्हणजे नंदींना काय पाठवायचं मग बाहेर मी आधी विचारणार या अरे काय काय विषय बाबा तू आता पाठवतोस तुझी तुझं मन मोकळं बाबा. परत नाहीतर बाई म्हणणार की जर जेव गोळीगत जेव्हा देणार बाई परत ढिकुर दिला की परत म्हणणार माझं खाल्लं, ढिकुर दिला म्हणणार माझं खाल्लं मी दिलं त्याला. होय, परत हे आम्हाला आम्ही जसं होतंय तसं आमची सांभाळ म्हणजे आमची नाही आपली युट्यूब फॅमिलीचीच आहेत सांभाळू, असं काय आम्हाला जड झालेलं नाही. नाराज म्हणजे काय काय फॅमिली मेंबर आम्हाला निश्चित पण आधी दादा आमचा हक्क आहे म्हणून आम्ही देतो. हक्क काय तुम्हाला पर्सनल मेसेज आणि कमेंट मध्ये बाहेर भरपूर येत आहोत तसं मेसेज. फक्त ही जी कोण आहेत का नाही ती बिना बघता जी कमेंट करते ती एखादा विषय धरून, तर आणि त्या दादांनी मी त्यांची कमेंट पिन केली आणि त्यांना रिप्लाय पण दिला, त्यांनी ती डिलीट केलं, पण मी त्याचा स्क्रीनशॉट मारून घेतला. फक्त मला व्हिडिओ कालचा सगळा स्पष्ट बघितला नसतं, व्हिडिओ मध्ये कमेंट पण स्पष्ट वाचत नसते. आणि काय बाबा एक रुपया मागितलेला नाही कोणाला नाही, करा कुठला आला ती देवाची कृपा तुमच्यावरती देवाची कृपा कमी संपली काय देवान दिलेलं संपलं. आणि एवढी प्रसिद्धी एवढं सगळ्यांचं प्रेम कुणाला मिळतंय, पैसे देऊन मिळत नाही. घरातला एक विरोध आहे म्हणून करत अजून सांगतो आईचा टेम्परीचा पण जरा विरोध आहे म्हणून करत, तर त्यांचा जर विरोध असता त्यांनी अजून इकडे लांबड लावली असती. लांबड म्हणजे करत झाला कारण घरात पुढे शेवटी घरातली थोडक्यात मार खाल्लाय उद्या दुसरं ते जरा वायदी दे ही दे ती दे, तरी मी पण म्हणजे असतं की वायदी नको, हराळचं फराळाला जातं तसं ही जी स्कॅनर वगैरे तर तो हराळ फराळ असं व्हायला नको. आम्हाला कुणी काही बोललेलं आवडत नाही आणि आम्ही ते म्हणजे आतापर्यंत जे चांगलं नाव कमवलं आम्हाला तेच टिकवून ठेवायचंय. आम्हाला अजिबात म्हणजे असं ही करायचं नाही की पाऊस आणि चालू झाला त्यामुळे जरा येणार नाही, जवळ येतो. म्हणजे हेच सांगायचं आपल्याला उद्याच्या व्हिडिओ नंबर तुम्हाला कसला गुगल पे फोन पेचा नाही पाठवत, कारण की ते युट्यूब पॉलिसी पण आता बसत नाही. स्कॅनर म्हणता घ्या नाही, स्कॅनर नाही चालत बसत नाही. मी एक गुगल पे फोन पे नंबर पाठवतो, सॉरी व्हिडिओ मध्ये उद्या एक नंबर पाठवतो, व्हॉट्सअप नंबर बिना गुगल पे बिना फोन पे आणि इनकमिंग आउट गोईंग कॉल सुद्धा नसणार आहेत त्याच्यावर, फक्त व्हॉट्सअप. त्याच्यावर आपण काय असेल ते व्हॉट्सअपवर बोलू. आणि जे खरंच इच्छुक आहे इच्छुक म्हणजे स्वइच्छेनं जे आपल्या नंदींसाठी देऊ इच्छितात त्यांनी करा, कारण जे इच्छुक आहेत ते. कारण की तुम्ही देतो म्हणला आम्ही आता एक दादा कुईट मध्ये राहतात, कुईट म्हणजे ते आता देश तिकडं, तर ते दादा बोलतात की द्या दादा आम्हाला नंदी सांभाळणं होत नाही पण तुमच्यामुळे आम्ही हा नाद जोपासतोय, तर आमचा पण ह्याच्यात खारीचा वाटा असू दे. त्यांना त्यांची काय केली हो आपला म्हणून त्याच नुसतं वाढणार. आणि ही सगळं झालं, सगळ्यांनी चांगल्या कमेंट केले त्यांचं खरंच मनापासून. हा आता तिथं तुम्ही मैदानात गेल्यावर माझा घेऊन येते वडापाव देते ती काय तुम्ही मागून घेताय आणि असं आपण चकडा जरी धरून निघालो घेऊन हा तरी किती हातात घेते आम्ही घेतो नंदी धरायला सुट्टीला येते मग आम्ही तो त्यांना असा हक्क दिलाय तिथे हक्क दर्शवतो. एखादा हात पण लावून देत नाही सगळ्या हात लावून देत नाही. प्रत्येक मैदानात जाईल तिथं कोण ना कोण आपल्या फॅमिली मेंबर असतो. आता परवा दिवशीच्या पण मैदानात एक दादा कराडवरनं तिकडे आलं होतं, काय त्यांची गरज आहे खर्च करून. हा सुट्टी करायला इकडे. आता हे पण आपण कमेंट मध्ये त्या कमेंट बद्दल सांगतोय की नाही देवाच्या कृपेचं, पण ज्या दादांनी द्यायचं अशी कमेंट केली आम्हाला त्यांच्या पण भावना कळतात. ते काही कुचक्यापणानं किंवा अशापणानं बोललेलं नाहीत की म्हणजे बाबा म्हणजे आपण ह्यांना असं देतोय की गर्वानं देतोय, ती स्वइच्छेनं देतात. आणि ज्यांना द्यायचंय ती कमेंटमध्ये पण कळतं. काय काय दादांनी सुद्धा सांगितलंय कमेंटमध्ये की तुम्ही मदत करताय पण मालकी हक्क गाजवू नका, म्हणजे नंदींवर की म्हणजे ते नाही का मी दिलंय मग तुझा काय हक्क आमचा हाय आमचा असं म्हणजे बोलू पण नका. एका दादांनी सांगितलंय तुम्ही स्कॅनर द्या, जी कोण बोलतील त्याला आम्ही समर्थ आहे. आणि आतापर्यंत भैया पण येत आहेत आणि आपण कधी भैया आल्यापासून सुद्धा भैया कधी आपण युट्यूबवर किंवा असं पर्सनल एखादं जरी समोर आलं तर कधी वळलोय का पैसे नाहीत कसं करू काय करू का ह्यांनी कधी नाहीचा पाडा लावलाय. कुठलं पण मैदान असू दे कसं पण असू दे कुठनं पण आम्ही काही करून मैदान धरले. आता युट्यूब मध्ये जे काय अर्निंग होईल त्यातलं आम्ही स्वतःसाठी अजून 4 आणे खर्च करत नाही.
काय असेल ती ह्यांच्यासाठी खर्च करतोय. भैयानी स्वतः डोळ्यानं बघते तरी भैया आपला खर्च महिन्याला 50च्या वर आरामात जातोय. ते आम्ही कमवत पण नाही. देवाचा आशीर्वाद मिळतो महिन्याला आमचा 15,000 आणि कुठं ना कुठं पैसे आम्हाला येते. होय बरोबर. तर तेवढाच की घरात आम्ही रुपये मागत नाही. घरातला सपोर्ट नाही ती पण एक मग म्हणजे देवाचाच आशीर्वाद आहे. घरातला सपोर्ट नाही म्हणून म्हणजे घरातला सपोर्ट हे नाहीत बोलतात म्हणजे हेच की नंदी जास्त वाढवू नका एवढंच असते बाकी काय नाही. ती लोक घरातली पण असते का नाही अशी माझ्याकडे. हा तर मग ते कमिटी लोक काय करणार घ्यायला लागते घर जाळून शेकत बसायची वेळ. तर ती घरातली आणि आतापर्यंत जर आपल्याला पैसे घ्यायचं असलं बाजीला भाऊजी आमचं लय संयम येते. त्यांना संयम आणि विचार असं हे नेहमी सारखं म्हणायचं टॉपचा नंदी काय भाऊजी म्हणायचं नाहीत. भाऊजींनी ब्रह्मा घेताना भाऊजी होतात त्या काय आपण काढले ना आपली फॅमिली ऐकून ऐकून शेवटी ब्रह्मा बाबऱ्या नियोजन केलं. बाबाला कटच काढला पहिल्याच मैदाना. होय ब्रह्मास्त्र झाले करून मग ते तर आहेच. आणि आम्ही सगळं काय असेल ते तुमच्या बरोबर शेअर करतो. आता अशा पण कमेंट येतात की तुमच्या म्हणजे डेप्युटी म्हणजे भाऊजींना दाखवा. भाऊजीसने आम्ही एका व्हिडिओत घेतलंय पण आमचं भाऊजी नाहीत कम्फर्टेबल कॅमेरा पुढं. ते बोलणार पण नाहीत. आता हे शेट नवीन आला नाही लाजायचं. होय भैया नाही. आता भैया तुम्हाला काय वाटतंय का कॅमेरा पुढे तसं भाऊजी आमच्या घरातलं कोणच कम्फर्टेबल नाही. फॅमिलीला आपण माहिती गेला का रुपया नाही. गो त्याला बक्षीस कसं मिळालं म्हणजे कोण म्हणल्या का दीपकला बक्षीस द्या वगैरे. मी अगदी पण रुपया दिला बक्षीस आव दिलं की आपण नंबरातलं. हा स्वइच्छेनं बक्षीस. बक्षीस द्यायला दीपक कुठे माहिती का दीपक असं नाही आपल्या घरातलंच आहे. अक्का दीपक सगळ्या दीपक. आता दीपक भाऊजींनी त्यांच्या वॉलपेपरवर काय रायबा 66 प्रेम रायबा. मग ती एवढं आपलं मानते ती हिथं येते. आणि असं आहे का दीपक भाऊजी आलेत की भैया काय सांगाल ती नंदीचं करतात काय पण असं काय कधी म्हणजे ही नाही. आता ही जी ह्यांच्या जवळ आहेत म्हणजे जसं की सगळीच ह्यांचं मित्र पहिल्यापासून तुम्ही बघताय. जी भैया यायच्या आधी रोहन यायचा, अमोल भाऊजी, रणजित भाऊजी, सतीश भाऊजी, ती सगळी आता रोहन, अमोल भाऊजी, सतीश भाऊजी, रणजित भाऊजी, सोन्या भाऊजी सगळं भाऊजी आता आपापल्या कामात बिझी झाली. आणि बरं आपला एक नंदी असतं आपलं एक औस पुनवरा नियोजन असतं तर त्यांना आपण रोज बोलवू शकतो. रोज तुम्ही त्यांचा पण प्रपंच आहे ना. शेवटी त्यांचं अमित भाऊजी जॉब करतात नंतर सतीश भाऊजी आणि अमोल भाऊजींच्या रिक्षा येतात. त्यांना त्यांचा प्रपंच बघितलाच पाहिजे. थोडीच आपल्या रणजित भाऊजींचं पण गॅरेज आहे, रिक्षा आहे. ती त्यांचं शेवटी त्यांना मुलं बाळ आहेत, त्यांची बाईक असते. आता मोठं मैदान होतं मध्ये आलीत का नाही. आणि मी पण ह्यासनी म्हणते जास्त दमवू नका. मी तर लावून दिलं असतं का म्हणजे त्यांच्या घरातल्यांच्या ठिकाणी जाऊन पण विचार करावा लागतो. हो बघितलंच पाहिजे. काय केला तर नाही तू शेवट आता मला वाटतं काय शेवटी हेच आम्हाला सांगायचं होतं. आणि ज्यांनी दादा स्कॅनर आणि जे आपलं माझा नंदी म्हणतात त्यांच्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ नाही. तुमच्या पण भावना आम्हाला खरंच कळते त्या. एकतर दादा म्हणतात की दादा जर तुम्ही स्कॅनर टाकलं नाही तर आम्ही असं समजू की तुम्ही आम्हाला नंदींच्यावर हक्क देत नाही की आमचे नंदी म्हणण्याचा. ही पण आम्हाला सगळं समजतंय. जी चांगले ती चांगलं त्यांचे विचार चांगलं पण जी अशी विचार करणार त्यांना आपण काय करू शकत नाही. त्या दादांचा गैरसमज काय झालाय की आपल्याकडे अजिबात काय नाही आपण स्कॅनर देणार संबंधच काय आम्ही कधीच असं बोलणार नाही. काही विषय नाही. ज्यासनी आपल्या नंदी सोयीच्छेनं पैसे पाठवायचे ती नाराज होती त्यासाठी एक नंबर देणार आहे. नवीन नंबर उद्या सिम घेणार आहे ते नवीन नंबर देणार. तेव्हा फक्त फोन वगैरे प्लीज करू नका. काय असेल व्हॉट्सअपवर बोलूया. व्हॉट्सअपवर तुम्ही बरोबर आम्हाला काय आता याला हे करायचं आहे तर तिथं गुगल पे फोन पे नंबर देण्यात येईल. त्याच्यावर तुम्ही पैसे पाठवा. आणि काय असेल ते व्हिडिओ माध्यमातून सांगतो. त्या दादांनी तुम्ही सांगितलं नाही दादा उद्या आमचं नाव व्हिडिओ असं रक्कम दिलं. आणि अजून एक आपण तिघं पण आहेत आणि युट्यूब फॅमिली पण आहेतच बघणारी आता सगळी. आम्ही जो महिन्याला किंवा आता सुद्धा जे काय आता काल रात्री 2,000 रुपये आले आम्ही लगेच युट्यूबवर सांगितलं. कधी 4 आणे येऊ देत 2 रुपये येऊ देत आम्ही सगळा हिशोब ह्या युट्यूबवर असणार आहे की हा बाबा एवढे दिले तर ह्या पैशाचे आम्ही काय आणि उपयोग काय केला ह्या पैशाचा तो तुम्हाला दिसणार आहे सगळा. आणि असं नाही की आम्ही तो पैसा स्वतःसाठी खर्च करूच शकत नाही. आम्हाला ते तत्वात बसत नाही. नंदी हो
लागलं काय वाचलायसा या सांग वाजेल बाल बरं चालतंय मग होणार आहे सगळी म्हणते ती काय खोटं नाही भैया तुम्ही काय म्हणताय अजून दात लावला की भारतच्या पुढं आपटा की लय लय आणि एक की आता आपला बाजी सांभाळण्यासाठी आपल्याला एक दादा कुठल्या गावचा आहे तो ती जर्मन शेफर्ड तुम्ही नाव सेव्ह केलंय सा त्यांचं ती पेट शॉप आहे तर ते पण बोलतात की आम्ही तुम्हाला भाजीचा मंथली सगळा खर्च देतो दादा मग त्यावेळेस पण आम्ही लगेच घेतलं असतं मग द्या आता भारत वगैरे सांभाळायला अजून झालेलं नाही भारत किलो सांभाळा अजून कलवांच्यावर बोलणं झालं ना महिन्याला किती द्यायचं वगैरे होय आणि फक्त हो सर का हा मग त्या दादांना इकडे या इकडे समोर माझ्या कारण हे एकदा आपल्या फॅमिली बरोबर क्लिअर करूया काय असेल ते गैरसमज नसावत तर पैलवानांच्या बरोबर अजून सुद्धा ह्याविषयी काहीच बोलणं झालेलं नाही की महिन्याला हा आम्ही फक्त काय बोलतो फक्त स्पष्ट राहिले काय आम्हाला सांभाळून देऊ नका कारण की आता ह्यो आमचा नंदी होय आपल्या पण नंदींच्या बरोबर पळणारच आहे फक्त खाद्याचं काय असेल ते पण अजून हे केलेलं नाही अजून कलवाच्या बरोबर सांगितलं नाही एवढं खाद्य चाललंय झाले काय असेल ते स्वभाव का नाही कुठल्या वाजता स्वभाव जर कळाला का नाही आपल्याला ते आपल्याला पण कसं तर वाटतं ना पैसे मागायचे ते तर आहेच की हो आणि आपल्या बरोबर अजून म्हणजे युट्यूबवर असं आपण म्हणतो का नाही की आम्हाला अनुभव आलेत की आम्ही येतो दादा ही तीन आमचा टाइमपास सुद्धा एवढ्या जणांनी केला युट्यूबवर लय टाइमपास केलाय आशा दाखवून ही दाखवून तर ते सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर कधी नाही शेअर केलेलो ते सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करत नाही एवढा टाइमपास करून सुद्धा आम्ही काय असेल ते आमच्या पुरतं ठेवतोय होय भैया फोन करून किती जण काय काय टाइमपास केलाय तुमच्यावर आशा दाखवल्या काय केल्या पण पैलवान दादा असं आहेत की त्यांनी कधी आशा पण दाखवली नाही आणि काहीच नाही डायरेक्ट त्यांना युट्यूब फॅमिलीनं सांगितलं की आपलं नंदी भारत आणि किलर आपल्या सासर दावणीत द्या त्यांनी लगेच दिला आणि त्यांनी किती मोकळ्या मनानं आणि स्वच्छ मनानं दिलेत बघा दोन्ही नंदी ब्रह्मा का शिंग दाखवते बाजी आपला पूर्वपदावर यायला लागलाय बाजी आपला पूर्वपदावर यायला लागलाय तब्येत व्हायला लागली बाजीची तर हेच तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करायचं होतं तर आम्ही ह्या ज्या काही थोड्याफार निगेटिव्ह गोष्टी पण आहेत आमच्या बरोबर घडलेल्या त्या तुमच्या बरोबर कधीच नाही शेअर केलेल्या कारण सगळीकडे तीच चालू असतं तर आपल्याला फक्त एवढंच की चांगलं दाखवायचंय मग आम्ही फक्त ही चांगली बाजू दाखवली काल की बाबा आपली युट्यूब फॅमिली आपल्या नंदींना मदत करू इच्छित्या तर ती मदत घ्यायची का नाही स्कॅनर पाठवू दे का नको होय हो आणि आम्ही कसं आहे करायचं का नाही कारण कसं आहे नाही आपण आज पाठवू कमेंटवर म्हणजे असं तसं पण भविष्यात जर आपल्याला कोण एखादा शब्द बोललं आमच्या लगेच ते जीवाला लागतं म्हणून आम्ही काय असेल ते आमचं करतो ऑलरेडी ते युट्यूबवर काय नंबर टाकते अहो तुम्हाला आठवतंय का आपण ज्यावेळेस या नंबरवर तुम्ही मदत करू शकता युट्यूबचं ऍडिशन स्पिन साठी बघत होतो त्यावेळेस तुम्ही एका युट्यूबरला मेसेज केला ते काय बोलत आधी 100 रुपये पाठवा आणि मग हे करा मी सांगतो काय सांगितलं काहीच नाही हा नंतर ते झालं आणि अजून एक सांगायचं राहिलं हो ते काल दादांनी आपल्याला थँक्स 40 रुपये पाठवले 2 दादांनी मग हे तर काय आपण मागितलं होतं का म्हणजे ते युट्यूबला पाठवलं ना युट्यूबच्या पॉलिसीत कसं असतं 20 रुपये त्यांना म्हणजे युट्यूबला आणि 20 रुपये आपल्याला असं असतं घेतात अहो म्हणे मस्त आहे नाही काय आणि आपली म्हणजे काय आहे तशी युट्यूब पॉलिसी आहे डायरेक्ट पैसे पाठवायची सुपर टँक्स वगैरे तिथं काय आपल्या फॅमिली कळत नाही कसं पाठव पण ती नकोच आहे आम्ही कधीच कुणाला पैसे मागितलेले नाहीत ब्रह्मास्त्र आरक्षण लागले दंगा करायला आवाज येतो काय करायला लागलाय भीतीला भीत आणि भारत सेफ जागेवर आहे मंचीला पावसात नाही हो आला हो चांगले जागे होय तिथं नवीन ह्याच्यात आणि एकमेव ह्या दावणीत मला अजिबात भीती वाटत नाही तीही
व्यक्ती आहे माझ्यासाठी एकदम सेफ. पण द्यायचा होता तर व्यायाम का देऊ शकते खात्या बघा गव्हाणीत उभा राहून आणि हात चाटाई दिला दात लावलं. घाण सवय काय माहिती का? आणि वाटतंय की लाडात आल्या हा काय लगेच पळायचं मागं नाही पळली का नाही धडाका रायबा सारखं नाही मी बघितलं की भैया ती 2-3 वेळा पाडलंय तिकडं तोंडावर. एकदा नाही मी त्यांनी तुमच्यावर राहत तुम्ही खाली आणि जो आपण भैया का ना तुम्हाला मारली मी पुढे पडलो आज मारता नाही पार्टीचा आतली सुटली का सुटली का नाही सुटली की माग लागलीच. आता काय हो किती लाडायचे तुम्ही सगळं खोटं खोटं नाही भीती बसल्या तुला भीती बसली पाहिजे पण हाय का लागल्या हाय का शिंगाणी तिच्या मम्मी एक कमेंट आल्या तुम्ही सगळ्यांची काळजी घेताय खरं राधाला निवारा केलेला नाही घोडीला. आणि हे बघा हा निवारातच आहे ना उद्या दाखवा उद्याच्या व्हिडिओत कारण पण हा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय हो. आणि आता बघा सकाळपासून पाऊस सकाळी पडला भरपूर पण दुपारपासून पाऊस नव्हता असं पाणी पाणी मान्सून सारखं झालंय सगळीकडं आणि त्यामुळे नंदींना व्यायाम दिलेला नाही त्यामुळे आज व्हिडिओत हे शेअर करायचं होतं कारण होय हो आज हा स्पेशल दुसरा व्हिडिओ करण्याचं कारण की रोज रोज ही स्कॅनर विषयी बोलणं आम्हाला पण नाही पटणार म्हणूनच आज काय ते क्लिअर केलं कारण हो कारण की आम्ही व्हॉट्सअप नंबर असेल फक्त आणि त्यावर तुमचं काय असेल ते तुम्ही सांगा आम्ही तुमच्यावर तिथं बोलू नक्की. हो युट्यूबच्या पॉलिसीत पण बसत नाही आणि ज्या दादांना करायच्या त्यांचं आम्हाला पण मन दुखवायचं नाही आणि आम्हाला पण कुणी असं बोललेलं आमचं मन दुखणार असं नको आहे म्हणून आम्ही तुमच्या बरोबर शेअर केलंय सगळं आणि भरपूर आज दिवसभर विचार करून आता आम्ही व्हिडिओ करायला का तर काय सुधरत वर्षाताई माझा मोबाईल मग तीच का तुमच्या खिशात आहे माझा मोबाईल हाय बाई आहे तर त्या वर्षाताईंनी सुरुवात केली आणि तिथनं पुढे त्यांना कितीतरी रिप्लाय आलेत आणि किती 75 लाईक आहेत आणि भरपूर नंतर भरपूर कमेंटच कमेंट आहेत कालच्या व्हिडिओला पण कमेंटच कमेंट आहेत. तर हो सगळं बोलून बाहेर आलो एक महत्वाचं सांगायचं राहिलं काय बोलून तेवढं कमी कारण कसं आम्हाला ह्याच व्हिडिओत शेवट करायचं ह्या गोष्टीचा की एका दादांनी अशी कमेंट केल्या की दादा स्कॅनर देऊ नका तुम्ही वाटलंच तर जुगाराच्या त्या ऍड येतात ना तुम्हाला त्या प्रमोट करा. भैया जुगाराच्या ऍड 6 महिने झाले पेंडिंग आहेत आम्हाला पण आम्ही प्रमोट केलेले नाहीत. 50,000च्या पण होय वर्ष झालं आम्हाला जुगाराच्या ऍड येतात एवढे पैसे मिळतात आम्ही घेतलेत का आणि ह्यात सगळी मुलं आणि ही ऍड आपण जी दाखवतो ती का दाखवतो की ती आपल्या थ्रू त्यांनी घ्यावं म्हणून आणि हे असलं होय विमान पळवा विमान पळवून पहिल्यांदा 5 गेलो 15 आणि आम्हाला ह्या आणि आम्हाला पैसे घ्यायला काय उघड आहे आणि आम्हाला हे सगळं माहित आहे आम्हाला वस्तुस्थितीची जाण आहे आणि आम्ही कोणत्याही म्हणजे मुलांना असलं भरकटतील अशा ऍप तर अजिबात प्रमोट करणारच नाही आयुष्यात करणार नाही. मग त्यातनं पैसा मिळवणं आमच्यासाठी खूप म्हणजे लय सोपं होतं अति सोपं होतं पण आम्ही ते कधीच केलेलं नाही आणि करणार पण नाही. आता तुम्ही बघता म्हणजे आपण बघतो रोस्टर एवढी रोस्टर ती समाज प्रबोधन करतात आणि व्हिडिओत सांगतात की मी आता पुढे काय तर बोलणार आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका पण ती फक्त ऍड बघा मग ती सुद्धा जुगार प्रमोट करतात का तर शेवटी पैशाशिवाय काय माणसाचं चालत नाही. पण हेच आम्हाला सांगायचंय आम्हाला जर आम्ही पैशाच्या मागे असतो तर ते पण केलं असतं आणि पैशानं सगळं विकत घेता येत नाही. काय झालं 50-60 रुपये फाळकूट बसलो थर्ड बसला शिव्याशाप कुणाला मिळणार आहेत आपल्यालाच कुठली म्हणणार रायबाजी आहे ती म्हणला त्यांची ऍड बघितली खेळलो आशीर्वाद द्या फक्त बाकी काय नको. होय आशीर्वाद
मला जाऊ एक चालत का तेच मी वय मी बघा की रागाने बघा रस्त्याला कोंड्यांमध्ये ती जा चालत. थांबा की भैया येते त्यांनी ठेवा ती खाली. चालत येते ही बघा किलरला वैरण ही किलरला कुट्टी चालली आहे तिकडं कारण किलर पण आपलाच आहे. लगेच भैया येतील ह्यांनी. अहो थांबा की 2 मिनिटं एवढा रस्ता आहे वितावा. बर चला काय आलेलो इस्लामपूर मध्ये बरोबर आत्ती म्हणजे माझ्या वडिलांची बहीण. किती नंबरची ग? 5 नंबरची. 7 आत्ते आहे त्या मला. 7 नाही 8 9 9 आत्ते आहे त्या. आज्याने केलेली 3 लग्न. किती? 3 लग्नात 9 आत्या आणि माझं वडील एकच म्हणजे भाऊ नाही कोण नाही. 9 आत्यात एकच भाऊ. ही 5 नंबरची आत्ती. असं लय मोठं कुटुंब आहे आमचं. लय म्हणजे लय मोठं. आणि आम्ही आलेलो इस्लामपूरला. काम होतं आमचं तरी बा पावसानं कहरच केला आहे. म्हणजे जाता जाता आम्हाला दही डपाट दिसलं तर श्रीषा मागं लागली पप्पा दही डपाट खाऊया म्हणून. मग दही डपाट कोणाला खायचा? चल दही कशाची डाळ आहे ग? डाळ कशाची? आणि खरडा आणि धपाट म्हणून तर घेऊन आलो इथं तुम्हाला. चला तर आम्ही अजून पण इस्लामपूर मध्येच आहे आणि दही धपाट खाऊन झालं. इथं खाल्लं आम्ही दही धपाट. स्पेशल दही धपाटे. प्रोटीन होतं म्हणून खाल्लं. ऐको अरे थांबा थांबा थांबा. तर आम्ही अजून इस्लामपूर मध्येच आहे आणि आम्ही आता इथं खाल्लं दही धपाट. स्पेशल दही धपाट. प्रोटीन होतं म्हणून. बाहेर पाऊस छान पाऊस पडतोय त्यात दही धपाट 1 नंबर बेत झाला. हो 1 नंबर. पहिल्यांदा मला खाताना टेन्शन आलं कारण बाहेर धपाट खाल्लं की जरा कडवट लागतं पण इथे छान वाटलं. तर चला जाऊया घरी. आणि आम्ही वाघवाडी रोडला आहे कारण का सांगा तिकडचा रस्ता सगळा उकरलाय पेट नाक्याजवळचा त्यामुळं. आपल्या फॅमिलीला माहिती आहे का सांगा? आम्ही तुम्हाला म्हणत्या सांगा कारण इकडे आपण सकाळी विजांचा पण गडगडाट होत होता. छान वातावरण आहे. मस्त हवा सुटले. थंडगार त्यात दही धपाटी खाल्ले. कसं आहे गावातलं वातावरण? आणि छान छान 1 नंबर. कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यावर? कसं वाटतं? 1 नंबर मस्त रिलॅक्स. टेन्शन येत नाही ना? तर अशा आत्या आमच्या इकडे आल्या की मुंबईवरनं शेनेगावला की खुश असते माहेरी आल्यावर. छान वाटतं. शेवटी गाव ते गाव. गाव ते गाव ना. सर येत नाही शहराला. आणि अशा भरपूर कमेंट येतात. नंतर फोन आल्यावर पण सांगतात की गावात आम्हाला येऊन राहावंच वाटतंय जॉब वगैरे. म्हणजे इतकं रिलॅक्स वाटतं इकडं. आणि खरंच आहे ते असू दे पण प्रत्येकाला शेवटी नाविलाज असतो. प्रत्येकाची अडचण असते त्यामुळं चालतंय. चला काय विषय माहिती? विषय काय झालाय आपल्या वायपर दिसना झालंय हो पुढं. शिस्तीत जाऊया हाय असं. अरे बघ आता हो मगाशी जेवढं स्वच्छ दिसत होतं ती सगळं दिसायचंच बंद झालं. हा माग पाऊस नव्हता. कशा तऱ्हेने आम्ही थांबलेलो आहे. काय दिसणार? वायपर खराब आहे. हो तुमच्या इकडे दाखवा की मला कसं तरी इकडे दाखवायचं. अंदाज पण गाडी चालू रिस्क घ्यायची ना आपल्याला. लेट जाऊ पण थेट जाऊ. टेन्शन नसावं. मगाशी काशेगावला गेलो तेव्हा आणि पाऊस भरपूर चालू आहे. पाऊस चालू झाला की म्हणलं आज शेअर करूया आपल्या फॅमिली बरोबर आमचं काय असतंय.
गरम गरम खायचं असं क्रेविंग झालंय, तर खरडा चपाती म्हणजेच ठेचा. तर खरडा चपाती एक ऑलरेडी तर भाजल्या आणि त्याच्यावर अशी छान साजूक तुपाची लेयर येणार होता. तोंडाला पाणी सुटायला लागलं. हा, तोंडाला पाणी सुटायला लागले म्हणून. आणि आता ह्यांनी मागितल्यावर सगळ्यांनीच करायचे. ही माझी आहे खरडा चपाती. आणि यांनी जरा जास्तच खरडा घालायला लावल्यामुळं चपाती थोडीशी. काय झालं? काय तूप? साजूक तूप. साजूक तूप. वाव, लय बाहेर लागतं बरं काही. खात असतील बरीच जण म्हणजे गुळ चपाती, चटणी चपाती. आता तुम्ही आणि बाकी सगळी चटणी चपाती खाणार आहे आणि ही खरडा चपाती आणि दर्शीला चटणी चपाती पाहिजे. हा, ही पण क्वालिटी लागते आणि चटणी चपाती पण क्वालिटी लागते. चपाती चटणी चपाती पण क्वालिटी लागत्या आणि खरडा चपाती पण क्वालिटी लागत्या. मी आता खरडा चपाती पण खाणार आहे आणि तेल चटणी चपाती पण खाणार आहे. आणि ती साखरेची ती गुळाची चपाती असते ना, त्याच्यापेक्षा ही चांगली. पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. बघू शकतो. तसं आपल्याला कसं लागतं झणझणीत. होय, तिखट पाहिजे. आणि मिरच्या सुद्धा आवडीनं खातात तळलेल्या. होय, तळायला पण कोण आले? त्यांचं काय चाललंय? कसा बाय शीट? किलर किलर किलर. चला, पाऊस चालू आहे. घेऊन येतो वैरण आपली. राकेशला बोललाय मदतीला. चप्पल इधर निकालने का. चलो. ही सड घुसतील. इकडं जातो आपला मी. आणि व्यायाम द्यायचा आहे स्टेप बाय सगळ्यासनी. लय राऊंड नाही मारणं, 2-2 मारायचं कारण की लय पायात जाणार आहेत. लय पाऊस पडला, लय भयानक पाऊस पडला. मेंटर करणारा राकेश. आणि लय दिवसात राकेश आलाय व्हिडिओत. कुठं होता? काम धंदे चालू आहे. सीझन चालू आहे आमचं औषध मारायचं. औषध मारायचं सीझन चालू आहे आणि पाऊस चालू झालाय. आता तर लय सीझन. आता पेरणी झाली का नाही, चालूच झालं औषध. कोण काचव काढत नेतोय? काचव काढत नाही तो. लायकीचं नाही तो. ऊस मोडतोय. बाकी नेतोय नाही. तिथनं असं तेवढं लांबडी पट्टी तेवढंच ते गावात तेवढंच का नाही ते लावून टाक. वजन चालले. टेन्शनच नाही रे. आणि काल बाहेर शेट आपण व्हिडिओत बोललेलो. भरपूर कमेंट आले. आता शेट आलेत काचव काढायला. आणि मागाच्यानं मी 4-5 वजी नेली ती. आणि एवढा आलाय तो असंच बसला. मला दोघं पण हा बसले. तोडलं कोणी? तू तोडलं. भैयानं काय केलं? भैया नुसता बसलाय. म्हणून तर म्हटलं 4 दिवसाची वैरण काढूया म्हटलं. आहे का नाही? परत मी काय धावणार नाही. चालू आहे सीझन चालू आहे माझा. आज जरा मोकळा मध्ये पाऊस लय झालाय म्हणून. काय घरात काय पिऊन येतोस सकाळ सकाळचा? काय नाही ते आपल्याला सवय आहे काम. गड थांबाय नाव घेत ना. आम्हाला तरी द्या बाबा. कामाच किती पण असू दे काम. हा नाही रे बाई. नुसता पैसा. नुसता पैसा. काय झालं अरे भैया शेठ चालवायची येते बरं का सगळी. मला म्हणणार इकडं पण आहे तिकडं पण आहे. रायबा शेठ. बाबऱ्या उठला. बाबरे मला वज घेऊन आलो आता. गप बाबरे गप. ब्रह्मा आणि बाजी आणि हे आपला भारत. सगळी स्वच्छता वगैरे झाल्या करून राधाला इथं बांधल्या. हे भारत. आणि असं ठरलंय की आता 2-3 दिवसाची वैरण काढायची एकदम.
म्हणजे तोपर्यंत पाऊस उघडला मित्र पण आली ती मित्रमंडळी जरा मदत करायला. आता 3-4 दिवसाची वैरण घेतो काढून. हा हो कुट्टा का चालू करतो. आणि ह्या संध्याचा व्यायाम बघू आज व्यायाम बसतो का नाही, कारण की ठरलं असं की एकदम 3-4 दिवसाची वैरण काढायची. त्यातून जर वेळ मिळाला तर द्यायचा व्यायाम आणि कुट्टा करायचा आहे. 2 टायमाच करू काय? हे इथं ढीग लागलाय. हा काय करत चालू आहे का नको बसू दे. चालतंय राहू दे मग टाकून घेतो एका टायमा. नका बेल्ट राहिलं चालते. चला तर आता पाऊस थांबलेला आणि पाऊस चालू झालाय बघू शकताय. आणि विषय काय झाला, कुट्टा करत होतो मी, तुटला बेल्ट आधीच तुटत आलेला. परत मग आणि बेल्ट घेतला, काशीवाला गेलो. आता जस्ट आलो काशीवाला, ते बेल्ट घेऊन आलो बघा नवीन. आता आणलाय ह्याला. आणि जुना बेल्ट तुटलाय. बाई राकेशला घेऊन ये इकडे. आणि मग ती कोण आहे? हा आणि येताना आम्ही आणलेलं आहे. म्हणजे पावसाळा आहे, पाऊस चालू आहे, वातावरण छान आहे. तर भजी मस्तपैकी भजी घेऊन आलो. कुठे गेला राख्या? भजी आणली तर मानव खायला लागा. बैल मारते ये इकडे. भजी खाव्या मस्त. भजी खाऊन लागतो सुराला. आता थांबलेला का पाऊस आणि चालू झाला आहे. किती? 25 तारखेपर्यंत. बर मैदान थांबली, व्यायाम चालू. तर हे आणली कांदा भजी. ही कांदा भजी हो जावे घ्या. आणि ही कसली भजी रे? मिरची भजी. तर असा आणलेला आहे, बेत केलेला आहे. आणि बघा भाजी उकरायला लागलाय भाजी. आणि विषय काय झाला आहे, पाऊस अजून म्हणते 4-5 दिवस आहे. आज खरंच व्यायाम देणार होतो आम्ही सगळ्यांनी. इथनं सुरुवात करणार होतो रायबाबसनं वळीनं. खरं परत विचार केला की परत विचार केला की म्हटलं 4-5 दिवसाची वैरण एकदम काढ्या, कारण पाऊस चालू आहे, वातावरण बदललंय. परत लय ताप होती वैरणीचा. म्हणून आता ह्यो निर्णय घेतला आम्ही, उद्या चालवायचं यासनी सगळ्यासनी. काय लांब न्यायची नाही, तर मागे राहणार तू चालवायचे चिखलात. कशाला बोलते बघ तुझ्या लाईट काय गेली? काय किती? थँक्यू. राकेश बघा, यो बेल्ट मागायचा आपण व्हिडिओ दाखवलेला तुटलेला, ह्याचा दोर काढायला लागलाय. तांगसापेक्षा लागा कठीण आहे या. बघू हेडे बघू. गळ होती आता. हे गळ आहे नाही एवढं पेंट होणार आमचं.
एवढं पेंड होणार. हे बघा कसलं आहे, तुटणं पण झालंय, कापलं तर जा. टायर आहे तर अजून असते वाज दोर झाली ती मग दिलेलं त्यात ऐकतो. तुला काय येऊ राकेश डोसक्यात नुसता पैसा बी बाई. दुसरं काय ना. 2-3 पोर आहेत. हा आहे. 2 आहे 3 आणि तिसरं पोरग कुठला आणि आज 2-3 पोर तिसरं आणि कुठला आलं. बघायला लागतं बाबा सगळं. काय सांगाय तुम्हाला भैयाच आहे. थांबा जरा सबर का पण थांबा जरा. भैया शेट बाया शेट तर थांबणार सुद्धा नाही. बरं दादा हिथं वाईज करतो तिकडं वाईज हाय काम आहे ती मनी करतो. असं होणार आहे. आता बोलल तीच होतं चांगलं बोलती ना. आता म्हणतोच तसा म्हणतो. जा बेल्ट तेवढा आणतो. अरे direct धरून ती असते. जा रे. बेल्ट घेऊन येऊया चला मी पण. पाऊस चांगली लाईट गेल्या. नाही पाऊस पत्र